हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. मला नाही वाटत आपल्याला ते कळलंय आणि मला असं वाटतं की हे मी स्वतःला उद्देशून म्हणेन. मला नाही वाटत मला अजूनही कळलंय, जरी मी त्याचा अभ्यास केलाय, मी त्याबद्दल बोलतेय. ते आहे शब्दांचं खरं सामर्थ्य. कारण समजा जर कळलं असतं तर बोलण्याआधी आपण 10 वेळा नाही 100 वेळा विचार केला असता. खरंच देवाने आपल्या मुखाचा वापर करून इतरांचं जीवन बदलावं अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता जेव्हा तुम्ही आपल्या मुखाचा वापर करून लोकांना दुखवत असता आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलता, निंदा करता, त्यांची करता ना. आणि म्हणून अभिषिक्त होण्यासाठी शब्द खूपच महत्त्वाचे असतात आणि भाकीत करणं किंवा अर्थबोधन करणं. आपण बोलायला लागतो आणि सगळे असं करतात की मी गेल्या वर्षी योजना आखत होते की आत्म्याची भेट या विषयावर मी बोलेन. मला योग्य जागेची निवड करायची होती, कारण तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आपलं असं की म्हणजे बघा, आपल्या सेवा कार्यात वेगवेगळ्या भागातून लोक येतात आणि म्हणून मी जरा चांगली वागू पाहते. तुम्हाला मदत करण्याआधीच मला तुम्हाला घाबरवायचं नसतं. तर मी श्रद्धापूर्वक बोलते. गेली 40 वर्ष मी बोलतेय. कदाचित आता लोकांना हे माहीत झालं असेल, पण तरी मी सगळ्यांना सांगते. आमेन. तुम्ही म्हणाल आम्हाला नाही कळत, मलाही कळत नाही, पण बायबल म्हणतं जेव्हा तुम्ही विश्वासाने बोलता तुम्ही स्वतःला सुधारता, स्वतःतला विश्वास बळकट करता. आमीन. आणि ही एक दैवी देणगी आहे. दैवी देणगीबद्दल मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. काही लोक असं म्हणतात की ही देणगी पूर्वीच्या चर्चसोबत नष्ट झाली, पण म्हणजे त्यांना जे हवंय जगामध्ये आज असं काय आहे जे आपल्याला हवंय सांगा. म्हणजे काय बोलू आता. खरं तर बायबलमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की ती देणगी पूर्वीच्या चर्चसोबत नष्ट झाली. उलट बायबल 1 कोरिंथ 13 मध्ये म्हणतं की पण जे पूर्ण ते येईल तेव्हा माईक म्हणतोय तुम्ही प्रयत्न करत असा पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. अपूर्णता नष्ट होईल. बघा, परिपूर्णता म्हणजे येशू, आणि तो अजून तरी परत आलेला नाहीये. आणि म्हणून आपल्याला जितकी मदत मिळू शकेल तितकी हवी आहे. येशू येईपर्यंत जगामध्ये असलेल्या भ्रष्ट विचारांपासून दूर राहण्यासाठी मला दैवी अशा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हवंय, जेणेकरून मी आनंदी राहू शकेन. आमेन. आणि जेव्हा पवित्र आत्म्याकडून तुमच्यावर अभिषेक होतो तेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी करत राहता ज्यांचा तुम्ही विचार केला नव्हता. आणि बघा, आता मी 40 वर्षांची नाही, आता मी 75 वर्षांची आहे. आमीन. 7 आणि 5 एका शतकाचा 3/4 भाग मी जगले. आणि मी सांगते, तुमचं शरीर म्हातारं होऊ शकतं, पण आतून तुम्ही दिवसेंदिवस ताजेतवाने असता. तुमचा नंतरचा काळ तुमच्या आधीच्या काळापेक्षा खूप चांगला असतो. तर जुन्या गोष्टींमधून बाहेर पडा. देवाने तुमचा वापर करावा यासाठी कुणीही खूप तरुण किंवा खूप म्हातारं नसतं. आणि कुणीही, जेव्हा मी सेवा कार्य सुरू केलं मला 3 किशोरवयीन मुलं होती आणि एक बाळ माझ्या मांडीवर होतं. तुम्हाला खूप मुलं आहेत म्हणून तुम्ही देवाचं काम करू शकत नाही हे मला सांगू नका. जेव्हा देव आपल्याला काही करायला सांगतो तेव्हा तुम्ही अशा गोष्टी करू लागता ज्या गोष्टी कशा करायच्या हेच तुम्हाला अजूनही कळलेलं नसतं. खरं तर मला असं काही म्हणायचं नव्हतं. तुम्ही अर्थ काढलाय. हा अरे देवा, आज आपल्याला देवाच्या अभिषेकाची गरज आहे. आमेन. जर तुम्हाला ते काय आहे हे माहीत नसेल तर ते कसं मागायचं हे कसं कळेल तुम्हाला सांगा. आपल्याला आपल्या आयुष्यात देवाच्या अस्तित्वाची निश्चितच गरज आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. मी दुःखी आणि दीन आणि कुरकुर करणाऱ्या आणि असंतुष्ट अशा ख्रिस्तींना खरंच वैतागून गेलेले आहे. आमेन. तर तुमचं मुख,
पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्म्यावर अभिषेक केला गेला, त्याने काय केलं असेल तर त्याने त्यांच्या मुखाला स्पर्श केला. आणि मला वाटतं आपण लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे, कारण याच्या मागे काहीतरी कारण आहे. आणि पौल म्हणाला की, आता हे जरा नीट ऐका, पौल म्हणाला निराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. जर कुणी तुम्हाला असं म्हटलं की हे तू करू शकत नाहीस, तर त्यांना सांगा प्रेषित पौल म्हणाला मी करू शकतो. आणि पौल म्हणाला की तुम्हा सगळ्यांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो, तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्यास शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला अधिक आवडते. तर त्याबद्दल तुम्ही खूप विचार करू नका, पण त्याकडे तुम्ही दुर्लक्षही करू नका. हे बघा, आपण पवित्र आत्म्याबद्दल बोलतोय, टंग्स बद्दल नाही. जेव्हा मी टेनिस शूजची जोडी घेते, मी तिथे टंग्सची जोडी मागत नाही. मी टेनिस शूज घेते, त्यासोबत टंग्स येतातच. तर जेव्हा तुम्ही अरे बापरे, मी स्वतःला इथे उगाच अडचणीत टाकतेय वाटताच. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचा शोध घेताना, तेव्हा त्याने निर्धारित केल्याप्रमाणे आणि त्याच्या इच्छेनुसार तो तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी आणि प्रेषितासाठी वापरण्यास देणगी देत असतो. आमेन. आणि मग तुम्हाला खरं तर तुम्हाला त्या देणगीबद्दल फारसा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त पवित्र आत्म्याचा शोध घ्या, तुम्ही देवाचा शोध घ्याल आणि देव भेटलाय की नाही हे कळण्याआधीच तुम्ही दैवी सामर्थ्य आत्मसात केलं असेल. देव जे तुम्हाला करायला सांगेल ते तुम्ही लगेच करू लागाल. आमेन. ठीक आहे, आता मी काय सांगते ते ऐका. तुम्ही तिथे समोर बसलाय, तुम्ही विचार कराल बाई तू काय बोलतेस हे मला माहिती असं वाटतंय, पण मला संदर्भ कळत नाहीये. मला असं वाटतंय मला काहीच कळत नाहीये. माझ्याकडे पुस्तक आहे. आणि जर ते आपल्याकडे नसेल तर त्याला म्हणतात देवाला जवळून ओळखणं. आणि त्यामध्ये आत्म्याची सगळी देणगी, आत्म्याच्या सगळ्या फळांबद्दल लिहिलंय. आणि माझ्याकडे पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेण्याबद्दलचं पुस्तक आहे. ती पुस्तकं मिळवा आणि वाचा 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 वाचा. जर तुम्हाला काही समजून घ्यायचं असेल, कोणी येईल तुम्हाला समजावून सांगेल याची वाट बघू नका. देवासाठी तत्पर राहा आणि समजत नाही तोवर जाणून घ्या. मी काय बोलते ह्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर घरी जा आणि कॉन्कॉर्डन्स मिळवा. आणि खरं तर आजच्या युगात तुम्ही गुगलला काहीही विचारू शकता आणि गुगल तुम्हाला सगळं दाखवतोच, नाही का. लिहा आत्म्याची देणगी, गुगलला विचारा आणि बघा काय दाखवतोय ते. तुम्ही स्वतः सगळं तपासून पहा, तुम्हाला कळेल हे सगळं बायबलमध्ये आहे. तुम्हाला सामर्थ्यहीन होऊन जगण्याची गरज नाहीये. तुम्हाला सामर्थ्यहीन होऊन जगण्याची गरज नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा प्रेषितांची कृत्ये 1:8 तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सामर्थ्य स्वतःवर ताबा मिळवण्याचं, स्वतःला शिस्त लावण्याचं, देवाला आपल्याकडून जे करवून घ्यावं असं वाटतं ते सामर्थ्य. आणि सगळ्यांना शांत करण्यासाठी मी थोडेसे प्रयत्न करणार आहे, थोडेसेच. ठीक आहे, मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे. खरं तर मी हे बऱ्याचदा अनुभवलंय आणि मला माहिती आहे की अभिषेकित होण्याचा माझ्यावर केव्हा चांगला परिणाम होतो, केव्हा होत नाही. पण कधी कधी अभिषिक्त होण्याचा चांगला परिणाम होतो. देवाच्या उपस्थितीचा इतका चांगला परिणाम होतो की मला असं वाटतं मी अगदी अशी हवेत तरंगायला लागले आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर पुढे काय होईल याची मला कल्पना नसते. माझ्या मुखातून काय निघेल माहीत नसतं, पण ते फक्त बाहेर पडतं. लोकांना मदत मिळते आणि त्यातून असा परिणाम होतो की हे नकळत घडतं. आणि अगदी मनापासून सांगायचं तर मी काही अशी खूप मोठी महान वक्ती नाहीये की मी भाषण कसं करावं यावर काही अभ्यास केलेला आहे. पण बघा, मला बडबड करायची सवय आहे आणि देवाने त्या सवयीचा वापर करून घेतलाय. आमेन. खरं तर मी नेहमी चांगल्या प्रकारे संवाद साधते. मी माझा मुद्दा व्यवस्थित मांडते आणि मला असं वाटतं कदाचित ती सगळ्यात चांगली आणि महत्वाची देणगी मला मिळालेली आहे आणि माझ्याकडे चांगली बुद्धिमत्ता आहे. पण या सगळ्या देणग्या मला देववचन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिळाल्या आहेत. आणि मी अजून तरी अशा काही विचित्र गोष्टी करत नाही. म्हणजे जर माझ्या बोलण्याचा उपयोग झाला नसता तर कदाचित मी गप्प नसते बसले आणि मी गाणं गायचा प्रयत्न केला असता. आणि त्यामुळे काय झालं असतं, मी सगळ्यांनाच अडचणीत आणलं असतं आणि स्वतःला सुद्धा कदाचित. हे मी तुम्हाला सांगते की
मला देवाचा अभिषेक हवा असतो, नाहीतर मला खूपच त्रास होतो खरंच. आणि बघा, जोवर मला अभिषेकाचा चांगला असा प्रभाव जाणवत नाही तोवर मी अस्वस्थ असते. हे माझ्या बाबतीत कधी कधी घडतं. आणि जेव्हा देवाला माझं लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घ्यायचं असतं तेव्हा, तुम्हाला ते माहीत नाही पण मला चांगलंच माहिती आहे, तर खूप वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत असं घडलं होतं. आणि आता जशी मी शिकवण देते तशीच शिकवण देत होते, मला वाटायला लागलं की माझ्यावरचा अभिषेक नाही आत्ता इथे. आणि मला ते नाही आवडलं. मला वाटायला लागलं होतं की मी जे बोलते ते निरर्थक आहे अगदी. म्हणजे मी देवला असं म्हटलं की असं वाटतंय की माझ्यावर अभिषेक होत नाही. तो म्हणाला, काय झालं, तू नेमकं कशाबद्दल बोलतेस? मला बरं वाटलं की देव ते इतरांपासून तरी लपवतोय. आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा मी बाहेर येऊ लागले आणि बोलू लागले तेव्हा मला ते जाणवलं. देवला मी म्हटलं, मला नाही कळत काय घडतंय, पण जोवर मला तो अभिषेक जाणवणार नाही मी झोपायलाच जाणार नाही. आणि मी माझ्या ऑफिसमध्ये गेले, तो झोपायला गेला. मी खूप रडवेली झाले होते. काय झालंय ते देवाला विचारत होते, देवा सांग नक्की काय झालंय. देवाने मला काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी देव म्हणाला, कदाचित देवाने मला सांगितलंय काय झालं. जेव्हा देव असं वागतो ना तेव्हा कुणाला राग नाही येणार सांगा मला. माझ्या बाबतीत जे झालंय ते तू त्याला का सांगतोयस? माझी इच्छा आहे ते तू मला सांगावंस आणि हे तुझ्यात आणि माझ्यात ठेवावंस ना. तर जेव्हा तो मला असं म्हणाला तेव्हा मला एकदम कसं तरी वाटलं. आणि मी म्हटलं, अच्छा ठीक आहे, तुला माहिती आहे, मग मला काय झाले सांग. आता तू सांगणार आहेस का मला काय झाले ते? आणि तो म्हणाला की, मी म्हटलं बरं काय झालंय मला सांग. तो म्हणाला की, अगं तुला आठवतंय जेव्हा तू त्या अमुक गोष्टीबद्दल बोलत होतीस त्या दुसऱ्या दिवशी एक संदेश ते ज्यांना मी ओळखते, आणि तू म्हणाली होतीस की, आणि मी त्यांच्या संदेश देण्याच्या पद्धतीवरून काही वाईट शब्द बोलले होते. आणि मला वाटलं की ते उगाच काहीतरी बडबड करत बसतात, बऱ्याचदा मूळ मुद्द्याला हात घालत नाही, तिकडच्या गप्पा मारतात. तर देवने ती चूक दाखवली. पण बघा, हे सगळं सूचित देव करत होता. आणि खरं तर तो केवळ देवला याबद्दल सूचित करत नव्हता. त्याने देवला सांगितलं की माझी ही समस्या आहे. आता कदाचित हे ऐकताना मजेशीर वाटत असेल, पण जेव्हा हे घडलं तेव्हा मुळीच मजा आली नाही. तेव्हा मला खूप राग आला होता. मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले. म्हटलं मी आता काही काळ इथेच बसणार. आणि काही दिवसांनी देवाने मला मार्ग दाखवला. याकोब अध्याय 3 वचन 1 ते 10. आणि मी हे वचन तुमच्यासाठी वाचणार आहे. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. एक सांगू, जे संदेष्टे होतात ना त्यांच्यावर कठोर टीका होऊ शकते. पण बघा संदेष्टा म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीवर अतिशय वाईट टीका करून मी संदेष्टा म्हणून खरं तर खूप मोठी चूक केली होती. खरं तर आपल्याला कुणावरही टीका करायचा हक्क नाही. का करावं आपण ते? जेव्हा आपल्याला अडचणीत सापडायचं असतं तेव्हा आपण अशा व्यक्तीवर टीका करतो जी तुमच्यासारखीच वागते. कदाचित तुम्ही चर्चमध्ये मुख्य गायक असू शकाल आणि तुमचा आवाज खूप चांगला असेल. मग कोणीतरी येतं, काहीतरी विशेष गाऊन जातं. तुम्ही म्हणता की किती वाईट गातो हा माणूस, अतिशय वाईट, मला नाही कळत यांना गाण्याची संधी देतात तरी का. तर तुम्ही त्वरित पश्चात्ताप करायला लागा. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? बघा, आमच्या ओळखीचे एक डॉक्टर इतरांबद्दल सतत वाईट बोलतात आणि माझं असं होतं की तुला कळत नाही तू काय करतोयस, जरा सांभाळून राहा. बघा, आज मी तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी थोडं घाबरवणार आहे आणि भीती दाखवणार आहे. कारण आपण जेव्हा इतरांवर टीका करतो आणि त्यांची निंदा करतो तेव्हा ते देवाला आवडत नाही. आमेन. तर मला हे कळलं, देव माझ्याशी बोलला. आणि तरी सुद्धा ही गोष्ट माझ्या आयुष्यात मी पुन्हा एकदा केली. त्या प्रसंगानंतर काही वर्षांनी तशीच परिस्थिती, तोच परिणाम. कधी कधी देवाला आपल्याला एकच गोष्ट अनेकदा सांगावी लागते. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहित आहे. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय.
तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. वा, काय गंमत आहे. जो आपल्या शब्दांना आवर घालू शकतो, तो त्याच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट नियंत्रित करू शकतो. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवितो. 2 उदाहरणं देते. घोड्याच्या तोंडाला लगाम लावताना धातूचा एक लहानसा तुकडा ठेवतात, पण जो घोडा 15, 16 किंवा 100 पाऊंड्स इतकं वजन उचलू शकतो, त्या घोड्याला धातूच्या एका लहानशा तुकड्याने नियंत्रित करता येतं. आणि म्हणून तो म्हणतो, तुमच्या सबंध आयुष्याच्या सगळ्या दिशा केवळ एका लहानशा गोष्टीने नियंत्रित करता येतात. एक लहानशी गोष्ट म्हणजे जीभ आणि शब्द. इथे कोणाला याची गरज आहे का? तारवेही पहात एवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात. तर जहाजाचा कॅप्टन जहाजामध्ये एका जागी उभा राहू शकतो आणि त्या जहाजाला दिशा मिळते. त्या अवाढव्य अशा जहाजाला दिशा मिळते ती एका चक्राने आणि एका अगदी लहानशा सुकाणूमुळे. मला नाही वाटत आपल्याला हे समजलंय आणि मी हे स्वतःला उद्देशून म्हणेन. मला नाही वाटत मला अजूनही हे कळलंय. जरी मी त्याबद्दल संदेश देत असते, मी त्याबद्दल बोलते, पण ते आहे शब्दांचं खरं सामर्थ्य. होय, कारण समजा जर आपल्याला कळलं असतं ना, तर बोलायच्या आधी आपण 10दा नाही तर 100दा विचार केला असता. खरंच. आमीन. आता कॉन्कॉर्डन्स मिळवा आणि प्रत्येक नीतिसूत्र पहा. फक्त नीतिसूत्र वाचा. मुख आणि शब्दांबद्दल असलेली सगळी वचनं हायलाइट करा आणि बघा आपण काय बोलतोय याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. हे लक्षात ठेवा. आपले विचार आणि बोलणं. आमेन. वचन 5. तशी जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते. जीभ ही आग आहे. ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. काय मग, पटतंय का हे सगळं? श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. प्राणघातक विषाने. तर कळलं ना तुम्हाला? आपण इथे येतो, आपण देवस्तुती करतो आणि मला इथली गाणी आवडतात. आपण सगळे नतमस्तक होतो. आपण सगळे त्याची स्तुती करतो. आपण सगळे आराधना करतो. आपल्याला ते गाणं आवडतं. जर तुम्ही हा संदेश ऐकला नसेल तर तुम्ही हे करणार नाही. पण जर तुम्हाला हा संदेश आवडला नाही तर कदाचित असं होईल की इथे उपस्थित असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला तिच्या गाडीने घरी सोडेल आणि म्हणेल की खरं तर मला असं वाटतं की ती खूप जास्त बोलते आणि मला वाटतं ती खूप मोठ्याने बोलते. बघा, म्हणजे असं काही. आम्ही त्यावेळी चर्चमध्ये जायचो आणि मग आम्ही सगळे मित्रमैत्रिणी जेवताना संदेश त्यावर टीका करायचो आहो. म्हणजे तुम्ही कल्पना करा की चर्चमध्ये असलेल्या सगळ्या लोकांवर आम्ही टीका करायचो. आम्हाला चांगला वाईटातला फरक कळत नव्हता. आणि बघा, हे आपण करतो हे पटतंय का तुम्हाला? आम्ही याचं कारण आपल्या जिभेवर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. आपण जे ऐकतो ते आपण कुठेच बोलायचं नाही असं आपण का बरं ठरवत नाही? सांगा मला तुम्ही. खास करून वाईट गोष्टींबद्दल. हे मी तुमच्यासाठी वाचणार आहे. मला वाटतं हे चांगलं आहे. प्राचीन ग्रीसमध्ये सॉक्रेटिसला ज्ञानी असण्याचा बहुमान मिळाला होता आणि एके दिवशी एक ओळखीचा माणूस या महान तत्ववेत्याला भेटला आणि म्हणाला, मी तुझ्या मित्राबद्दल काहीतरी ऐकलंय. जरा वेळ थांब, सॉक्रेटिस म्हणाला. माझ्याशी काही बोलण्याआधी तुला एक परीक्षा द्यावी लागणार आहे आणि या परीक्षेला ट्रिपल फिल्टर टेस्ट असं म्हणतात. ट्रिपल फिल्टर? हो बरोबर, सॉक्रेटिस म्हणाला. माझ्या मित्राबद्दल तू काही सांगण्याआधी तू थोडा वेळ थांब आणि तू जे बोलतोयस ते फिल्टर केलंस तर खूप बरं होईल.
म्हणून मी ह्या परीक्षेला ट्रिपल फिल्टर टेस्ट म्हणतो. पहिली फिल्टर टेस्ट म्हणजे सत्य. तुला खात्री आहे ना की तू मला जे सांगणार आहेस ते खरंच आहे? नाही. तो माणूस म्हणाला, खरं तर मी हे फक्त ऐकलं होतं. ठीक आहे. सॉक्रेटिस म्हणाला, म्हणजे तुला माहित नाही तुझे ऐकलेस ते खरं आहे की नाही. आता दुसरी टेस्ट बघूया. दुसरी टेस्ट आहे चांगुलपणा. तू माझ्या मित्राबद्दल जे सांगणार आहेस ते चांगलं आहे का? नाही, खरं तर ते अगदीच विपरीत आहे. अच्छा. सॉक्रेटिस म्हणाला, तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगणार आहेस आणि तुला हेही माहीत नाही ते खरं आहे की नाही. हरकत नाही, कदाचित तू या परीक्षेत उत्तीर्ण होशील, कारण अजून एक टेस्ट बाकी आहे. पुढची टेस्ट आहे उपयुक्तता. तू माझ्या मित्राबद्दल जे आता सांगणार आहेस ते माझ्यासाठी उपयुक्त आहे का? खरंच उपयुक्त नाही. ठीक आहे. सॉक्रेटिस म्हणाला, म्हणजे तू मला जे सांगणार आहेस ते सत्य नाहीये, ते चांगलं नाहीये, ते उपयुक्त सुद्धा नाही. मग तू मला हे सांगून काय करणार आहेस? चला याकोब अध्याय 3 वचन 2 पुन्हा बघू, कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कयात ठेवण्यास समर्थ आहे. बघा, बायबल असं अनेक ठिकाणी म्हणतं की जे तुमच्या मनात असतं ते मुखावाटे बाहेर पडतं. मला तसं नव्हतं म्हणायचं. आपल्या मनात जे साचलेलं असतं ते बाहेर पडण्यासाठीच असतं. आमेन. तुम्ही एखाद्या गोष्टीचा जितका जास्त विचार कराल तितकं तुम्हाला त्याविषयी बोलावंसं वाटेल. अहो सापाच्या पिलानो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील, कारण अंतःकरणात जे भरून गेले तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. तर तो म्हणतोय की जर तुम्ही स्वतःचं ऐकलत आणि इतर लोकांचं ऐकलत तर तुम्हाला लगेच कळेल की तो माणूस नक्की कसा असतो, आणि स्वतःचं ऐका आणि मग तुम्ही स्वतःला ओळखू लागाल. छान. यापेक्षा जास्त आता काय बोलायचं याच्यावर सांगा मला, हो की नाही? म्हणजे तुम्ही सतत बोलत असाल, बडबडे असाल, तक्रार करत असाल, गॉसिप करत असाल, खोटं बोलत असाल तर खोटारडे आहात तुम्ही. बघा, तुम्हाला वाईट वाटावं म्हणून मी बोलत नाही. हीच गोष्ट मी स्वतःलाही लागू करते आणि मला काल्पनिक जगात जगायचं नाहीये की मी चांगली ख्रिस्ती आहे. जेव्हा माझ्यामध्ये खूप खूप मोठी समस्या असते आणि मी त्या समस्येकडे जर लक्ष दिलं नाही. बघा, तुम्ही कुणासोबत मैत्री करता हे खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. कारण मी जेव्हा अभिषेकाबद्दल बोलते मला वाटतं त्यामुळे बदल घडेल. बघा, तुम्ही ज्यांच्या सोबत असता त्यानुसार तुमच्या आयुष्यात गोष्टी घडतात. आमेन. हे तुमच्या संदेशाच्या बाबत किंवा कुणाही बाबतीत घडेल, कारण तुम्ही खूप ऐकता. फक्त माझ्यामुळे नाही, पण जे लोक माझं खूप ऐकतात, म्हणजे रोज सकाळी जेव्हा ते कामाला जाताना, ड्रायव्हिंग करताना, अनेक वर्षापासून ते मला ऐकत आले आहेत. आणि काही काळानंतर मला कुणीतरी येऊन म्हणते की तू जॉयस मायर सारखी बोलतीयस, किंवा आपला नवरा आपल्याला असं म्हणेल तू आता त्या टीव्हीवर दिसणाऱ्या बाईसारखी वागतीयस. पण ते खरं आहे. बघा, तुमच्या भोवती जे काही तुम्ही असतं त्यासारखे तुम्ही होऊ लागता. त्यामुळे तुम्ही कोणासोबत वेळ घालवता याबद्दल काळजीपूर्वक विचार करा, कारण ते तुमच्यावर प्रभाव पाडत असतात. हो, नकारात्मक आणि चिडखोर, कुरकूर आणि वचावचा करणाऱ्या, निंदा करणाऱ्या लोकांपासून दूर राहायला शिका. त्यात फायदा आहे तुमचा. आमेन. जे लोक चांगलं बोलतात, जे लोक सकारात्मक आहेत, अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करा. आणि एक सांगू, जर ते इतर लोकांचं गुपित तुम्हाला सांगत असतील तर ते तुमचं गुपित कुणाला तरी सांगत असतीलच. हे देवा, आम्ही प्रार्थना करतो तू पवित्र अग्नीने आमच्या जिभेला स्पर्श करावास. आमची वाणी स्वच्छ कर देवा, आणि दैवी कामासाठी आमचा वापर कर. चर्चमध्ये जाऊन स्तुती करून इतर लोकांबद्दल वाईट बोलणं ही चूक आमच्याकडून घडू नये म्हणून मदत कर, आणि आम्हाला तुझ्या अस्तित्वाचा अनुभव मिळू दे. आमच्या आयुष्यावर तुझा अभिषेक असू दे. आपल्याला आपल्या आयुष्यात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर शब्दांच्या सामर्थ्यांचं महत्त्व जाणून घ्यायला हवं. वाईट बोलण्याने, नकारात्मक बोलण्याने
आपल्या आयुष्याच्या सामर्थ्यावर त्याचा परिणाम होत असतो. पण देव आपल्याबद्दल आणि इतरांबद्दल काय बोलतो हे शिकल्याने आपल्यावर त्याच्या सामर्थ्याचा चांगला प्रभाव पडतो आणि आपल्याला निवडीची संधी मिळते. बघा, तुम्ही तुमचे शब्द निवडू शकता आणि हे काम तुम्ही काळजीपूर्वक करायला हवं. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.